ओम श्री साईराम. ओम श्री साई दिनजन पोषणाय नमः. गोरगरीब रंजल्या गांजल्यांना आधार देऊन त्यांचे पालन पोषण करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवंताची जी 7 लक्षणे सांगितली आहेत त्यामध्ये सृष्टी, स्थिती व लय ही 3 लक्षणे म्हणजे सृष्टी निर्माण करणे, स्थिती जोपासना करणे, संरक्षण करणे व लय विसर्जन करणे ही होत. स्वामी हे भगवंत असल्यामुळे त्यांना ही लक्षणे उत्तम प्रकारे शोभतात. स्थिती म्हणजे सर्व प्राणीमात्रांची जोपासना करून त्यांचे संरक्षण करणे हे कार्य स्वामी सतत करत असतात. बालपणापासूनच स्वामी दरवाजासमोर येणाऱ्या गोरगरिबांना अन्न व वस्त्र देत असत व घरातील इतरांनीही तसेच करावे म्हणून हट्ट धरत असत. त्यासाठी कित्येक वेळा त्यांना माता ईश्वरामांकडून दम मिळत असे, परंतु बाल सत्या मात्र आपल्या निश्चयापासून ढळत नसे. अवतार धारण केल्यापासून स्वामींकडे येणाऱ्या आर्त म्हणजेच दुःखी भक्तांची तसेच अर्थार्थी म्हणजेच धनसंपत्तीची आशा धरणाऱ्या गरिबांची जी गर्दी झाली ती अवघ्यात सुरूच आहे. अशा पीडितांना जवळ करून आधार देऊन त्यांचे पालनपोषण तर स्वामी करतातच, परंतु त्यांच्या गुणांचे कौतुकही करतात. याविषयीची ही आगळीवेगळी कहाणी. स्वामींकडे जसे अर्थार्थी भक्त येतात तसे जिज्ञासू व स्वतःला ज्ञानी समजणारे भक्त येत असतात. त्यामध्येच काही वर्षापूर्वी एक विदुषी स्त्री तिथे येऊ लागल्या. अत्यंत विद्वान असणाऱ्या या महिलेचे कित्येक भाषांवर प्रभुत्व तर होतेच, परंतु कोणत्याही गद्याचे छंदोबद्ध पद्यात रूपांतर करण्यात त्या प्रवीण होत्या. स्वामींचा महिमा ऐकून त्या स्वामींकडे आल्या. त्यांचे दर्शन झाले, पादस्पर्शन संभाषणाचाही लाभ झाला आणि त्या विदुषींनी त्वरित एक काव्य स्वामींवर केले व स्वामींना ऐकविले. ते ऐकताच स्वामींनी अत्यंत प्रेमाने आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्या विदुषी जेव्हा जेव्हा स्वामींच्या दर्शनासाठी जात त्यावेळी एकतरी काव्य स्वामींना म्हणून दाखवत. स्वामी कामात कितीही व्यग्र असले तरी ते ऐकून त्या विदुषीचे कौतुक करीत. जणू हा नित्याचा परिपाठच झाला होता. हळूहळू त्या विदुषींच्या मनात अहंकाराची भावना निर्माण होऊ लागली. एकदा अशाच त्या स्वामींच्या दर्शनार्थ गेल्या असता प्रथम स्वामींनी त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. तेव्हा त्या स्वतः उठून स्वामींसमोर जाऊन उभ्या राहिल्या व म्हणाल्या, स्वामी, मी नुकतेच एक काव्य केले आहे, ते तुम्हाला ऐकविते. ते ऐकताच स्वामी म्हणाले, मला आता वेळ नाही व पुढे निघाले. या विदुषी मागून निघाल्या. थोड्या अंतरावर गेल्यावर एका शेडमध्ये काही गरीब महिला धान्य निवडत बसाले कुटत होत्या. तिथे स्वामी गेले. त्यावेळी त्या महिला काम करताना काही भजने, धार्मिक गाणी म्हणत होत्या. स्वामी आल्याचे पाहताच त्यांनी गाणी म्हणणे थांबविले. त्यावर स्वामी त्यांना म्हणाले, थांबलात का? मोठ्या आवाजात म्हणा. ईश्वर समोर असताना तुम्ही त्यांची स्तुती गाणार नाही काय? हे ऐकताच सर्व स्त्रियांनी खड्या आवाजात ती गाणी म्हणायला सुरुवात केली. जवळच असणारी एक खुर्ची ओढून स्वामी त्यावर बसले व तल्लीनतेने ती गाणी ऐकू लागले. सुमारे अर्धा तास हा कार्यक्रम चालला होता. त्या विदुषी दूर उभ्या राहून हे सर्व पाहत होत्या. मला आता वेळ नाही असे म्हणणारे स्वामी अर्धा तास त्या गरिबांमध्ये रमलेले पाहून त्यांचे गर्वहरण झाले. त्यानंतर स्वामींनी त्या प्रत्येक महिलेला धान्य देण्यास सांगितले. सर्वांना पादनमस्कार व आशीर्वाद दिला व मगच निघाले. ज्या ज्या वेळी प्रशांती निलयम मध्ये एखादा उत्सव असतो त्या त्यावेळी नारायण सेवा अवश्य केली जाते, वस्त्रदान केले जाते. एखादे बांधकाम किंवा श्रमाचे काम सुरू असते तेव्हा त्यामध्ये योगदान देणाऱ्या श्रमजीवींना स्वामी स्वहस्ते भोजन देतात. तो सोहळा अवर्णनीय. ओम श्री सत्यसाई नाथार्पण.